नागाचे नाव ऐकताच लोक घाबरतात. अनेकदा घरात साप बाहेर पडतात. काही लोक घरात साप दिसण्याची घटना सामान्य मानतात, परंतु शगुनशास्त्रामध्ये त्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे. घरात साप दिसणे शुभ किंवा अशुभ चिन्ह असू शकते. शगुनशास्त्रानुसार साप केव्हा दिसणे शुभ असते आणि केव्हा अशुभ असते, हे साप कोठे दिसले आणि त्याचा रंग कोणता यावर अवलंबून असते. साप दिसणे कधी शुभ असते ते जाणून घेऊया. शगुनशास्त्रात साप दिसण्याची शुभ अशुभ चिन्हे सांगितले आहेत. घरामध्ये काळा साप दिसल्यास ते शुभ चिन्ह मानले जाते. असे म्हटले जाते की याचा अर्थ असा आहे की तुम्हाला भगवान शंकराचा आशीर्वाद मिळणार आहे. तुम्हाला लवकरच यश मिळू शकते आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतो. काळा साप दिसणे हे जोडप्यामधील प्रेम आणि स्नेह वाढवण्याचे लक्षण आहे. यासोबतच ते मूल होण्याच्या दिशेने देखील सूचित करते. तसेच काळ्या नागाचे मूल घरी येणे देखील शुभ मानले जाते, म्हणजे तुमची रखडलेली कामे लवकरच पूर्ण होणार आहेत. जर घरामध्ये पांढरा साप आला तर समजा तुमचे भाग्य उगवणार आहे, कारण पांढरा साप फार कमीच असतो. हे लक्षण आहे की तुमच्यावर पैशांचा पाऊस पडणार आहे आणि सुख समृद्धी वाढणार आहे. जर घरामध्ये पिवळ्या रंगाचा साप दिसला तर ते तुमच्या आयुष्यात प्रगतीचे लक्षण आहे. यामुळे तुम्हाला अचानक पैसे मिळू शकतात. हिरव्या रंगाचा साप देखील शुभ आहे. त्याचे दिसणे म्हणजे तुमचे सर्व त्रास लवकरच संपणार आहेत. मंडळी, आपल्या धर्मात साप या प्राण्याला फार महत्त्व आहे. नागपंचमीला त्याची मनोभावे पूजा देखील केली जाते. तसेच साप हा शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो, कारण उंदरापासून तो शेतीचं रक्षण करतो. असं असलं तरी एकदा आपण सापाला समोर पाहिलं की आपली बोबडी वळतेच. ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी जाणं टाळतो. हाच साप आपल्या घरात घुसला मग अंगाचा थरकाप उडतोच. आणि अशा स्थितीत आपण रस्त्यातून प्रवास करताना अनेक गोष्टी घडत असतात. काही गोष्टींना वास्तविकपणे काहीच अर्थ नसतो, मात्र त्यातील अनेक गोष्टींकडे शुभ आणि अशुभ या दृष्टिकोनातून पाहिले जाते. ज्योतिषशास्त्रामध्ये ही साप दिसणे याबाबतही काही शुभ आणि अशुभ संकेत असल्याचे सांगितले आहे. आपल्या पुराणांमध्ये ही साप हा दैवीय जीव मानला गेला आहे. अनेक ठिकाणी त्याचे पूजनही केले जाते. साप हा शेतकऱ्यांचा मित्रही मानला जातो आणि त्यामुळेच नागपंचमीला त्याची पूजाही करतात. महादेव, शिवशंकर आणि साप याबाबत अनेक गोष्टीही सांगितल्या जातात. महादेव शंकराने आपल्या गळ्यात साप धारण केल्याचे चित्रेही आपण पाहतो. या सर्व गोष्टींबरोबरच ज्योतिषशास्त्रामध्येही साप दिसणे याबाबत काही शुभ आणि अशुभ संकेतही सांगितले आहेत. जर तुम्ही दररोज कामासाठी बाहेर जात असताना किंवा रस्त्यातून जाताना वारंवार साप दिसणे हा शुभ संकेत मानला गेला आहे. लवकरच याबाबतीत एखादी चांगली घटना घडणार आहे किंवा शुभ वार्ता मिळणार आहेत याचा तो संकेत मानला जातो. जर उजव्या बाजूने साप जाताना दिसणे हा देखील उत्तम संकेत असतो. शक्य झाल्यास तर दर सोमवारी शंकराच्या शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करावा. असे 11 सोमवार करावे. आपल्या देवघरात शंकराची मूर्ती, प्रतिमा किंवा शिवलिंगासमोर दररोज सायंकाळी तुपाचा दिवा लावावा. साप डाव्या बाजूने जाताना दिसला तर आगामी काही दिवस सावध राहून कामे करावीत. व्यवहार करताना सावधानता बाळगावी असे सांगितले जाते. रस्त्यातून जाताना साप झाडावर चढताना दिसला किंवा झाडावर बसलेला दिसला तर हा शुभ संकेत मानला गेला आहे. याचा अर्थ लवकरच प्रगती, बढतीचे मार्ग आपल्यासाठी प्रशस्त होणार आहेत. आर्थिक आघाडीवर समस्या दूर होणार असून धनलाभाचे उत्तम योग आहेत. मात्र या उलट झाडावरून साप खाली उतरताना दिसणे शुभ मानले जात नाही. याचा अर्थ आपल्या कार्यक्षेत्रात आपल्याला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. रस्त्यातून जाताना सापाची जोडी प्रणय क्रीडा करताना दिसले तर तातडीने तेथून निघून जावे. सापांना कोणत्याही प्रकारची इजा करू नये. सापांनाही हटकू नये. अशा प्रकारचे दृश्य दिसणे अशुभ मानले गेले आहे. सापांना इजा करणे किंवा मारणे अतिशय चुकीचे आहे. जनावरे, पशु, पक्षी माणसांच्या वाटेला अजिबात जात नाहीत. माणसांकडून काही धोका वाटला तरच ते हल्ले करतात. ते स्वतःहून हल्ला करत नाहीत. प्राण्यांची काळजी घेणे हे आपले कर्तव्य आहे. मंडळी, गावाकडील घरात अनेकदा साप आढळून येतात. घरात साप आढळणे अत्यंत शुभ मानले जाते. याचा अर्थ आपल्याला धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत. घरात आलेल्या सापाला त्रास देऊ नये. सापाला मारू नये. आपल्याला शक्य नसेल तर सर्पमित्रांची मदत घेऊन सापाला सुरक्षितपणे बाहेर काढावे आणि जंगलात सोडून द्यावे किंवा घरातून बाहेर जाण्यासाठी त्याला वाट मोकळी करून द्यावी.
तो आपोआप निघून जाईल. आपल्याला रस्त्यातून जाताना किंवा घरात एखाद्या ठिकाणी सापाची कात दिसली तर तो शुभ संकेत मानला गेला आहे. आपली प्रलंबित येणी लवकरच आपल्याला प्राप्त होणार आहे. शक्य असल्यास ही कात लाल कपड्यात बांधून घरात ठेवावी. सापाची ही कात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला दाखवू नये. आपल्या घरात आढळलेली सापाची कात बाहेरच्या व्यक्तीला दाखवल्यास आपल्याला आर्थिक नुकसान सोसावे लागू शकते. जर रस्त्यातून जाताना मृत साप दिसला तर तो चांगला संकेत मानला जात नाही. असे दृश्य दिसल्यास भगवान शिवशंकरांची क्षमायाचना करावी. तसेच मंदिरात जाऊन शिवलिंगावर जल आणि दुग्धाभिषेक करावा. दुसरीकडे एखाद्या मंदिरात साप दिसणे शुभ मानले गेले आहे. लवकरच आपली मनोवांछित इच्छा पूर्ण होण्याचे योग असल्याचे मानले गेले आहे. तसेच एखाद्या मंदिरात सर्पदर्शन होणे भोलेनाथांची आपल्यावर कृपादृष्टी असल्याचे संकेत असतात. जर मंदिरात किंवा शिवलिंगावर साप गुंडाळलेला दिसल्यास सर्पांशी संबंधित शुभ मानले जाते. हे प्रगतीचे आणि जीवनातील अडथळे दूर करण्याचे लक्षण आहे. जर तुम्ही जमीन खरेदी करत असाल आणि त्या जमिनीवर साप किंवा सापांची जोडी दिसली तर अशी जमीन थोडी जास्त किंमत मोजून खरेदी करावी. अशी भूमी प्रगती घडवून आणते. कुत्र्या मांजराप्रमाणेच सापानेही मार्ग ओलांडणे हा एक शुभ संकेत आहे. एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी जात असताना उजवीकडून डावीकडे साप जाताना दिसला तर तो शुभ शकुन आहे. असे मानले जाते की यामुळे कामात यश मिळते आणि जर तुम्ही पैशाशी संबंधित कामासाठी प्रवास करत असाल तर तुम्हाला आर्थिक लाभ होतो. दोन तोंडी साप दिसणे किंवा घरात येणे खूप शुभ मानले जाते. हे लक्ष्मी प्राप्तीचे सूचक मानले जाते. साप दिसले तर लगेच त्या ठिकाणाहून दूर जावे. सापांचे लग्न पाहणे शुभ मानले जात नाही. असे मानले जाते की साप चिडून तुम्हाला इजा करण्याचा प्रयत्न करू शकतात.